आणि विधान परिषद सभापती पदाच्या निवडणूक सध्या बिनविरोध होण्याची शक्यता आहे। विधान परिषद सभापती पदासाठी राम शिंदेंनी आपला अर्ज भरलेला आहे। सकाळी 10 वाजता भाजपचे राम शिंदे यांनी अर्ज भरलेला आहे। विधान परिषद सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्यासाठी आजची मुदत आहे। सभागृहातील पक्षीय बलाबलात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल अशी शक्यता वर्तवली जाते। राम शिंदे यांनी आज अर्ज भरलाय। विधान परिषद सभापती पदासाठी आज नेमणूक केली जाणार आहे आणि राम शिंदे यांनी अर्ज भरलाय। जर सभागृहातलं पक्षीय बलाबल पाहायचं तर भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्यामुळे राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवडणूक बिनविरोध होऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या विरोधात लढत दिलेली होती, पण रोहित पवार विजयी झाले। राम शिंदे यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर आता त्यांची वर्णी विधान परिषदेच्या सभापतीपदी लागू शकते। त्यांनी आपला अर्ज भरलेला आहे आणि त्यानंतर आता त्यांची बिनविरोध निवड केली जाऊ शकते। अभिषेक मुठाळ आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, प्रज्ञा, विधान परिषद सभापती पदासाठी आता अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे नेते राम शिंदे हे सचिव जितेंद्र भोळे यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित झाले आहेत। सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील यांच्या उपस्थितीमध्ये राम शिंदे हे अर्ज भरणार आहेत। एकूणच विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीसाठी जी अर्ज करण्याची वेळ आहे ती दुपारी 12 पर्यंत आहे। अद्यापपर्यंत महाविकास आघाडीकडनं अर्ज दाखल झालेला नाही आहे, त्यामुळे एकूणच ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध होण्याची दाट शक्यता आहे। सोबतच आता पाहायचं तर मंत्री उदय सामंत हे देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।